नमस्कार. जय जिनेंद्र. मी सुकुमार शहा. एक खूपच पुरातन गुफा मंदिरला घेऊन आलो आहे. आपण नमोकार तीर्थ या मंदिर संकुलाला भेट देताच, पण तेथे शेजारी चांदवड गावामध्ये, चांदवड हिल्स रेंजमध्ये एक सुंदर केव आहे आणि खूपच पुरातन असं चंद्रप्रभूंचं निवास इथं आहे. खूप चांगली जागा आहे. येणं जरा डिफिकल्ट आहे, छोटा रस्ता आहे. तरी माझी सर्व श्रावकांना आणि जैन कम्युनिटीला कळकळीची विनंती आहे की येथे दर्शन केल्याशिवाय आपण जाऊ नये. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. मी सुकुमार शहा. एका आगळ्या वेगळ्या जैन केव्जना किंवा गुफा मंदिरला आपण दर्शन घ्यायला जात आहे. चांदवड गावातून असा छोट्याशा जंगलातून वर आपण डोंगर चढायला आलो की गाडी इथं पार्क करता येते. खूप चिंचोळे रस्ते आहेत, हे थोडंफार झाडी आहे आणि ह्या पायऱ्यावरनं आपण वर गेलो. साधारण 150-200 पायऱ्या चढून गेल्यानंतर इथे सुंदर जैन केव्ज आहेत. बऱ्यापैकी इथं आता हिंदू धर्माने सुद्धा त्यांचे देवस्थान उभं केलेलं आहे. पण ओरिजिनल जैन केव्ज या बघण्यासाठी आपण जाऊ. तर चला, चांदवड जैन केव्ज. हे चांदवड गावाचं विहंगम दृश्य. मागं चांदवड रेंज आपण डोंगर रांग बघू शकतो. ह्या छोट्याशा गाडी रस्त्यानं वर आलो. जेमतेम एक कार येऊ शकते असा गाडी रस्ता आहे. वर आलो की साधारण एक 250-300 पायऱ्या चढून आल्यानंतर आपण आता कालिका मंदिर या नावानं ओळखलं जाणारं पण ओरिजिनल चंद्रप्रभू गुफा मंदिर असलेलं हे मंदिर, ही गुफा आहे. सुंदर गुफा आहे. आपण त्याचं दर्शन घेऊच. पण ही गुफा बघितली की जुन्या काळामध्ये अशा गुफा कशा बनवल्या असतील, दगड कसे कोरले असतील, कशी ही जागा शोधली असेल, याचं आपल्याला आश्चर्य नक्कीच वाटतं. आपण हे बघू शकता. या दर्शनी भिंतीवर जैन मूर्ती कोरलेल्या आपल्याला दिसून येतात आणि आज 24 तीर्थंकर आणि बऱ्याच जैन मूर्ती आहेत. मुख्य मूर्ती जी आहे समोर ती चंद्रप्रभू स्वामींची आहे. तर चला आपण ते दर्शन घेऊ. या इथे कालिका मंदिर म्हणून त्यांनी आता मंदिर डेव्हलप केलेलं आहे, पण ओरिजिनल जैन गुफा, सुंदर गुफा आपण हे बघू शकता. शेंदर लावलेला पूर्ण दगड आणि ही गुफा आणि आमची टीम आली आहे सगळी. चंद्रप्रभू भगवान की जय. 24 तीर्थंकर. आपण आता चंद्रप्रभू गुहेत प्रवेश करत आहोत. सुंदर गुहा आहे. इथं ललाटबिंब पण आहे आणि हे नंतर केलेले दरवाजे आहे. मुख्य गुहेत आपण प्रवेश केला. समोर सुंदर चंद्रप्रभूंची मूर्ती आहे. खाली चंद्र दिसतोय आपल्याला आणि खूप सुंदर सुबक मूर्ती आहे. साईडला छत्र चामर घेतलेले. हे जर साईडचा पिलर बघितला तर 24 तीर्थंकर. इथं पण 24 तीर्थंकर होते, पण ते आता बऱ्यापैकी क्षती पोचलेली आहे. रक्षक देवता या इथे 24 तीर्थंकर आणि खालचे 24 तीर्थंकर जरूर दिसू शकतात. हे याला पूर्ण क्षती पोचलेली आहे. आपण डाव्या बाजूला जातोय आता. 2 यक्ष, हत्तीवर बसलेली देवी आणि इथून गुफेचा दुसरा भाग चालू होतो. हा आपण बघितले तर 24 तीर्थंकर आहेत. डावी बाजून आपण बघतोय आता एक जैन तीर्थंकर मूर्ती आहे. ही रक्षक देवता आणि इथं ओळीनं जैन मूर्ती आहेत. सुंदर केव आहे.
या इथे एक रक्षक देवता आहे, दोन्ही बाजूला 2 रक्षक देवता. पार्श्वनाथ स्वामींची सुंदर मूर्ती. आणि हा केवच्या भागातनं आपण परत मुख्य भागात प्रवेश करतोय. आणि येथून डाव्या बाजूला हे 2 खडगासनातील जैन तीर्थंकर, सुंदर सिंहावर बसलेली रक्षक देवता, स्वामींची सुंदर मूर्ती. ही सुंदर जैन मूर्ती. या इथे पार्श्वनाथ स्वामी आहेत. सुंदर भाव आहेत मूर्तीवर, दोन्ही बाजूला 2 तीर्थंकर. या इथे कोनाड्यामध्ये परत एक पार्श्वनाथांची खडगासनातली मूर्ती आहे. चेहरा जरा खंडित झालेला आहे. शेजारी एक बैठी मूर्ती आहे. या 2 मूर्ती. आणि इथे 24 तीर्थंकर. या इथून या पार्श्वनाथ स्वामींच्या मूर्तीनंतर हा भाग मधलाच जरा इतर धर्मियांनी ॲक्वायर केलेला आहे आणि तिथं गणपती आणि कालिका मूर्ती बसवलेली आहे. पलीकडच्या बाजूला परत तुम्हाला जैन मूर्ती दिसतील. अशी पूर्ण केव जैन केव होती. आणि हा मधला पोर्शन सोडला तर पूर्ण जैन केव. या इथे जैन मूर्ती नक्कीच असणार आहेत. आणि आपण इथं बघू शकता, या बाजूला त्यांनी सामान ठेवलं आहे, पण या इथं जैन मूर्ती आपल्याला दिसू शकतात. या बाजूला पण जैन मूर्ती आहे, इथनं थोडीच दिसते. तर असं हे फारच बघण्यासारखंच ठिकाण, फारच बघण्यासारखं ठिकाण. पण श्रावकांचा इथं राबता नसल्यामुळं जरा एक बाजूला पडलेलं आहे. जय जिनेंद्र.